विभागामध्ये अनेक दिवसापासून आमच्या इथले विभाग प्रमुख शंकर पाटील साहेब हे श्रीराम चाळीचे गट्टर त्याचप्रमाणे पायवाट लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते आणि माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी 25 लाख असा निधी आपण उपलब्ध केला आहे। आपण गट्टर आणि पायवाट बनवत असताना या ठिकाणी या सोसायटीतले अध्यक्ष सदस्यांनी बारकाईने लक्ष द्या, जेणेकरून आपलं गट्टर आणि पायवाट मजबूत होईल। त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची सुद्धा आपण जबाबदारी घ्या। बघा, शिवसेना पक्ष हा कधीच निवडणुकीला समोरे बघून कधीच कामं करत नाही। सातत्याने 24 तास असलेले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, शाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील। त्यामुळे या ठिकाणी आत्ताच अनेक गोष्टींची मला या विभागामध्ये कल्पना मिळालेली आहे। मी वार्ड क्रमांक 88चा असलो तरी सुद्धा आता पॅनलप्रमाणे त्या 4 वार्डामध्ये जे काही कामं असतील, गट्टरचं काम असेल, लादीचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, पाण्याचं काम असेल, आपण आवर्जून आमच्या कार्यकर्त्यांना किंवा माझ्या कार्यालयात येऊन सांगितलं तत्काळ ते केलं जाईल असं या ठिकाणी श्वासती देतो। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो आपला पॅनल आहे या 4 वार्डामध्ये महिलांचा जो पण आपल्याला उमेदवार येईल त्या सर्व उमेदवारांच्या पाठी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आणि एक गट्टी 4 जी आपली मतं असतील ती महिलांच्या सर्व उमेदवारांना आपण द्यावी, जेणेकरून आपल्या वार्डाचा विकास आणि आपले सर्व हरकती ऐकणारा आपल्याला एकच नेता भेटेल ही या सर्व नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। धन्यवाद। आपण सर्वांनी ते वेळ दिला आणि या उद्घाटनाला आपण सर्वजण उपस्थित राहिले, त्यामुळे सर्व नागरिकांचे आणि चाळकऱ्यांचे मी आपल्याला आभार व्यक्त करतो। एकदम ताबडतोब हा उद्घाटन झालं की आपल्याला तिथे जायचं आहे। मी सर्वांना विनंती करेन आपण सर्व शाळेच्या बाजूला जे गार्डन आहे तिथे पोहोचायचं आहे। श्रीराम चाळीमध्ये गट्टर त्याचप्रमाणे पायवाट याच्यासाठी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 25 लाख या पायवाटसाठी आणि गट्टरसाठी, त्याचप्रमाणे गार्डनचं सुद्धा या ठिकाणी आपण काम करतोय। त्या गार्डनसाठी सुद्धा 25 लाख खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी दिलेले आहे। या विभागामध्ये अनेक रस्ते आणि गटारी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेले आणि त्यापुढे पण होत राहतील। आम्ही शिवसेना पक्ष हा नेहमीच निवडणूक समोर घेऊन कधीच काम करत नसतो। 20% राजकारण आणि 80% समाजकार्य ही प्रथा मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेली आहे। मी आवर्जून इथल्या विभागातील लोकांना सांगेल की येणाऱ्या काळामध्ये ह्या 4 वार्डाचं पॅनल आहे, त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून जी काही कामं असतील या ठिकाणी केली जातील। त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष आपलं कार्यालय या विभागामध्ये 24 तास आपल्यासाठी उपलब्ध राहील। आपण जे पण काही अडचणी असतील आपण या कार्यालयामध्ये आपण सांगावं, आपल्या या अडचणी दूर केल्या जातील। आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
यांच्या माध्यमातून कार्यालयापर्यंत या इथल्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचल्या। या विभागामध्ये अनेक कामं, पाणी असेल, रस्ता असेल, त्याचप्रमाणे गटार असेल, अनेक गोष्टींची या विभागामध्ये टंचाई आहे। आत्ताच या गार्डनचं आपण भूमिपूजन केलं। माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 25 लाख या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे। कल्याणपुरेमध्ये आपण पाहाल तर माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनीच फक्त कामं केली आहेत, नाहीतर आपल्या कल्याणपुरेची परिस्थिती वेगळी आहे। आज या ठिकाणी पायवाट त्याचप्रमाणे मिळून 50 लाख या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी दिले। मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या या विभागातील सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की मी भले वार्ड क्रमांक 88चा नगरसेवक असेल, पण आता हा पॅनल झालेला आहे। या 4 वार्डामध्ये कोणती कामं असतील, रस्त्याचं काम असेल, गटरचं काम असेल, पाणीचं काम असेल, आपण माझ्या कार्यालयामध्ये आवर्जून या। आपल्याला या ठिकाणी प्रत्येक अडचणी दूर केल्या जातील आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे खेडेकर असतील, शंकर पाटील असतील, आंबेकर असतील, सुमेध उमने असतील, आमचे उपशहर सहसंघटक प्रशांत बोटे असतील, अनेक आमच्या महिला कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण निश्चिंत राहा। येणाऱ्या काळामध्ये या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास राहिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ज्या पण काही अडचणी असतील आपण आमच्या कार्यालयात सांगू, आम्ही त्या अडचणी दूर करू। या ठिकाणी आपल्याला श्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आमचे पाटील साहेब मी आमचे महेश गायकवाड साहेब यांच्याला जागा म्हणतो। हे यांच्याबद्दल एक शॉर्ट सांगतो, त्यांच्या कामाची पद्धत सांगतो। ज्या वेळेला मी इथं आम्ही बॉम्बेवरून राहायला कल्याणमध्ये आलो, त्यावेळेला आमच्या 5च खोल्या आणि संपूर्ण हे गटाराचं पाणी आमच्या दरवाजातून बाहेर जातो आणि दरवाजा लावून आम्ही आतमध्ये संडास वगैरे जरी आल्या तरी आम्ही तो दरवाजा बंद करून आतमध्ये जेवत होतो। ऐन वेळ अशी आली की हे निवडणुकीसाठी उभे राहिले आणि इथे आमचे रहिवासी परब म्हणून आहेत, माझे स्टाफ आहेत। इथल्या 4-5 लोकांनी सांगितलं तिथे जाधव साहेबांचा आम्ही कॉन्टॅक्ट करूया, चर्चा करूया, नंतर पुढचा आपण निर्णय घेऊया। मला बोलवलं गेलं, मला विचारलं काका तुमचं काय काम आहे? मी म्हटलं त्याला दाखव। त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं आणि डोक्याला हात लावला आणि म्हणाले ठीक आहे तुम्ही ऑफिसला जा, उद्या संध्याकाळपर्यंत हे पाणी तुमच्याकडे नसणार। आणि खरोखर मी दुसऱ्या दिवस जेव्हा आम्ही संध्याकाळी 7 वाजता मी आलो त्यावेळेला पाणी इकडचं बंदच होतं। त्याने मोठा पाईप आणला आणि ह्या ठिकाणी पाईप टाकून पाणी म्हणजे 24 तासामध्ये त्यांनी काम करून दिलं आणि आम्हा लोकांना वाचवलं। अशी ही व्यक्ती आहे आणि त्याची जाण अजूनही आम्ही त्यांना विसरलो नाही। ते कुठल्याही पक्षात असो, कुठल्याही ठिकाणी असो, पण आमचं त्यांचं संबंध जे आहे ते आम्ही अजूनपर्यंत तयार ठेवलेलं आहे। याच्या पुढेही राहतील असं मी दादांना आश्वासन देतो आणि आमच्या या विभागातली कामं त्यांनी करावीत असं मी त्यांच्या ठिकाणी विनंती करतो। आणि उपस्थित सर्व आपण झाला दादांच्या स्वागतासाठी त्या सर्वांचं मी एक वार आभार मानतो। आमच्या अमराई धर्ते साहेबांचे आभार मानतो। जय महाराज। या वार्ड क्रमांक 100 मध्ये एक गार्डन आहे। या गार्डनची अवस्था एवढी खराब आहे की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आराम करायला येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे लहान मुलं खेळू शकत नाही। बघा सगळं गंजलेलं आहे, सगळं विस्कळीत पडलेलं आहे आणि सगळं बंद पडलेलं आहे सगळ्या गोष्टी। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण 25 लाख या ठिकाणी निधी आणलेला आहे आणि हा गार्डन येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, तरुण मुलांसाठी, त्याचप्रमाणे बालमित्रांसाठी एक खुलं होणार आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की ह्याची देखरेख सुद्धा आम्ही केली जाईल, कारण की माझ्या वार्डामध्ये जे गार्डन आहेत त्यांची आम्ही तंतोतंत त्यांची काळजी घेतोय। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साहित्य आपल्याला बंद पडलेलं दिसणार नाही। या ठिकाणी सुद्धा नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपलं हे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात चांगलं दिसेल आणि या गार्डनचं नामकरण पण झालेलं असणार आहे। आपल्याला ज्येष्ठांना बसण्यासाठी, त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी हे पाळणे सगळे चालू केले जातील। माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो। त्यांच्या माध्यमातून हे 25 लाख निधी इथं आपण प्राप्त केलेला आहे।
आणि येणाऱ्या काळामध्ये हे गार्डन खुलं असणार आहे शेकडो लोकांसाठी, इथल्या रहिवाशांसाठी. येस या